लाडक्या बहिणींना नमस्कार. ज्या महिलांना 31 डिसेंबर 2025 रोजी हप्ता आलेला नाही, तर त्या महिलांना अजून एक संधी असू शकते. तर ती कशी मी तुम्हाला सांगतो. तर ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2025 रोजी किंवा त्यापूर्वी KYC केली होती आणि ती सक्सेसफुल झाली होती, परंतु त्यांचा हप्ता आला नाही, तर त्यांच्यासाठी एक संधी आता असू शकते. कारण की आता ते डिसेंबर आणि जानेवारी याचा एकदाच हप्ता पडणार आहे 14 जानेवारीला, म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी 3,000 रुपयाचा हप्ता पडणार आहे. तर त्यापूर्वी मी लाडक्या बहिणींना एकदा सांगतो की जर तुम्ही सक्सेसफुली तुमची KYC केलेली असेल आणि तुमचा जर हप्ता आलेला नसेल, तर तुम्ही एकदा प्लीज मी सांगतो म्हणून बँकेची KYC करून घ्या. कारण की 2026 हा नवीन वर्ष आहे आणि खूप साऱ्या बँकांना KYC करणं अनिवार्य असतात. काही काही पैसे स्टक होतात म्हणजे अडकतात. त्यासाठी KYC करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की म्हणजे प्रत्येक गोष्टीची काय होते की प्रत्येक वर्षाला KYC होती, म्हणजे तो माणूस आहे किंवा नाही किंवा डुप्लिकेट आहे हे सगळं ओळखण्यासाठी काय करतात, प्रत्येक वर्षाला काय करतात, KYC करतात. तर तुम्ही देखील एकदा बँकमध्ये KYC करून घ्या. असं मी सांगतो म्हणून तुम्ही करून घ्या. कारण की पुढील हप्ता 3,000 रुपयाचा असणार आहे. आणि KYCला काय काय डॉक्युमेंट लागतात तुम्हाला साधारण सांगतो. आपला पासबुक लागेल, आधार कार्ड लागेल आणि पॅन कार्ड लागेल. तर याची फक्त झेरॉक्स घेऊन जा तुम्ही, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासबुकची. तर तिथं गेल्यावर तुम्हाला एक KYCचा फॉर्म भरावा लागतो. आपण स्वतः जा तिथं बँकेमध्ये थंब द्यावा लागतो, तेव्हा ती KYC होती. आणि ही KYC सक्सेसफुल झाली तर मी सगळ्या महिलांना शाश्वती देत नाही, पण काही महिलांना 100% पैसे येतील. कारण की काय असतं, पोस्ट बँकचा तर खूप प्रॉब्लेम आहे. त्यांना म्हणजे वर्षाला KYC करावंच लागते. त्यामुळे ज्यांचे पोस्ट बँकमध्ये खाते आहे त्यांनी नक्की KYC करून घ्या. कधी-कधी कंटिन्यू राहते, पण कधी-कधी काय होते पुन्हा पुन्हा करावं लागतं काही टेक्निकल इश्यूमुळं. तर अजून एकदा सांगतो, ज्या महिलांनी 31 डिसेंबरपूर्वी फॉर्म भरलेले आहे आणि त्यांची KYC सक्सेसफुल दाखवलेली आहे, म्हणजे मी चुकीचे आहे असं सांगत नाही बरं का. खूप साऱ्या महिलांनी फॉर्म भरलेले आहे, त्यांचे चुकलेले आहे, त्यांचं सध्या काही सांगता येत नाही. परंतु ज्या महिलांनी बरोबर फॉर्म भरलेले आहे आणि त्यांचं फॉर्म सक्सेसफुल झालेलं आहे, त्यांनी एकदा 14 जानेवारीच्या अगोदर म्हणजे येत्या 2-3 दिवसातच तुम्ही आपल्या बँकेला व्हिजिट द्या आणि तिथे KYC करून घ्या. KYC करताना मी डॉक्युमेंट्स सांगितले, पण अजून एकदा सांगतो. आपला ओरिजिनल आधार कार्ड घेऊन जा, त्याची झेरॉक्स, पॅन कार्ड घेऊन जा, त्याची झेरॉक्स, पासबुक घेऊन जा, त्याची झेरॉक्स. जाताना सोबत एक पेन घेऊन जा, तिथे एक फॉर्म भरून द्यावा लागतो आणि सोबत तिथं आपला थंब द्यावा लागतो, तिथे ते KYC करतात. तर ही प्रोसेस तुम्ही एकदा करून बघा. शाश्वती नाही, पैसे येईल किंवा नाही, पण एक पॉझिटिव्ह म्हणून मी तुम्हाला, काही महिलांना 100% पैसे येतील, सगळ्या नाही, थोड्या महिलांना येतील. कारण की काही काहींचा प्रॉब्लेम असतो बँकेचा, तर त्याच्यामुळे त्यांचे पैसे अडकलेले असतात किंवा व्हेरीफाय होत नाही म्हणून पैसे येत नाही. तर असा देखील प्रॉब्लेम असतो. तर काही वेळा काय होतं की ज्या महिलांचे फॉर्म सक्सेसफुली म्हणजे लाडकी बहिणीची KYC झालेले आहे, तिकडून पैसे पाठवतात, पण काही काही बँकेची KYC नसतात. त्यामुळे काय होतं, पैसे रिफंड होतात, रिटर्न जातात, असे सुद्धा प्रॉब्लेम होतात. किंवा असं सुद्धा होतं की लाडकी बहीण पैसे पाठवते आणि आपली KYCच नाही झालेली, त्यामुळे ते अकाउंट असतं ते इनॅक्टिव्ह असतं, त्यामुळे ते पैसे बी येत नाही एखाद्या वेळेस. तर असा देखील प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तुम्ही एकदा, मी सांगतो म्हणून तुम्ही एकदा बँकेची अवश्य KYC करून घ्या. धन्यवाद. आणि ज्या महिलांचे काही प्रॉब्लेम असतील, सध्या आपण बघतो की ज्यांचे OTP आलेला नाही, कुणी तर फॉर्मच भरलेला नाही भरपूर जणांनी टेक्निकल इश्यूमुळे, OTPमुळे, तर त्यांचं अजून सध्या काही नोटिफिकेशन आलेलं नाही. जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेव्हा पुढील एखादी अपडेट येईल किंवा काही ऑफिशियल अपडेट येईल, आम्ही नेहमी ऑफिशियल अपडेट बघत असतो, एखादी नवीन अपडेट आली की तुम्हाला लगेच कळवू. तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.